अ, नमस्कार. जय शिवराय मंडळी. हा छोटासा एक व्हिडिओ मी आज जो नवीन GR आलाय मराठा आरक्षणासंबंधीचा, तर या अनुषंगानं हा व्हिडिओ छोटासा करावी असं मला आज वाटलं. कारण आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांना ज्या हाल अपेष्टा सहन केल्यात मराठा समाजासाठी, तर त्या अनुषंगानं 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनानं जो GR काढला आणि त्या GR मध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, नियम आहेत, अटी आहेत, या अनुषंगानं काही आपल्या मराठा बांधवांना किंवा अमराठी बांधवांना असं वाटतंय की शासनानं याच्यामध्ये फसवणूक केली आहे. वाटणं हे साहजिकच आहे, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघा, घटनात्मक पद आहे ते आपल्याला मान्य करावं लागेल. त्या पदावर कोण व्यक्ती बसलाय, कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे, याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. पण घटनात्मक पद जे असतं ते आपल्याला मानावं लागतं. संविधानानुसार आपल्याला त्याचा आदरही ठेवावा लागेल, हे तेवढंच खरं आहे. परंतु फडणवीस साहेबांनी जो GR या ठिकाणी केलाय, माझं एक प्रामाणिक व्यक्तिशः असं मत आहे की फडणवीस साहेबांनी त्याच्यामध्ये अभ्यास केलाय आणि अभ्यासाअंतीच त्यांना कोर्टामध्ये टिकेल. म्हणजे न्यायपालिका व्यवस्था आणि ढोबळ व्यवस्था या 2 गोष्टीच्या सानिध्यात किंवा याच्या आधारावरती जर काही टिकवायचं असेल, तर ते टिकवण्यासाठी जो आधार असतो तो न्यायपालिका व्यवस्थेमध्ये एव्हिडन्स हा एकमेव असतो. एव्हिडन्सच्या जीवावरच न्यायपालिकेमध्ये खटले हे चालत असतात. तर आजच्या या GR मध्ये जर आपण विचार केला, तर या GRच्या माध्यमातनं किंवा त्या GR मध्ये दिलेले जे डायरेक्शन्स आहेत, त्या डायरेक्शनच्या माध्यमातनं कुठल्याही मराठा बांधवाला, कुठल्याही म्हणजे तो हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने आपण विचार करू, जो निजामकालीन किंवा निजाम सरकार असेल, तत्कालीन जे 1881चं जे काही निजामचं सरकार होतं, तर निजाम म्हणजे हे काही सरकार नाही. पहिली गोष्ट मी तुमच्या माहितीच तो सांगतो, निजाम हे काही सरकार नाही, तर निजाम ही एक पदवी आहे. थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर निजामला आपण कलेक्टर म्हटलं तरी चालेल. जे औरंगजेबच्या काळामध्ये, औरंगजेब बादशाहच्या काळामध्ये जो मराठवाडा हा जो प्रांत होता, या प्रांताचा लेखाजोखा किंवा महसूल अधिकारी, तर तो जो आहे तो म्हणजे निजाम. मी एक 5 मिनिटानंतर पुन्हा या ठिकाणी येतो आपल्याला सांगण्यासाठी.